अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा 3 जून सोमवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी विशेष दिवस। आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे भागवत एकादशी। बघा एकादशी तिथी ही स्नानासाठी, दानासाठी, व्रतासाठी, वैकल्यासाठी, उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असल्याने या दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। बऱ्याच वेळा इच्छा असूनही मात्र आपल्याला हे व्रत धरणं शक्य नसते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक उपाय सांगणार आहे किंवा ही एक सेवा सांगणार आहे जी आजच्या दिवशी तुम्ही केली तर तुम्हाला संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ लागेल, ज्यामुळे आयुष्यात असणाऱ्या संकटांचा, विघ्नांचा, दोषांचा नाश होईल, मनातील इच्छा पूर्ण होईल, घराची, पतीची, मुलांची तुमची भरभराट होईल। या दिवशी स्नानाला, दानाला, ब्राह्मण भोजनाला आणि तुळशी मातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। तुळस माता जी भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। जर तुम्ही आजच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त राहील। अखंड भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळत जाईल। बघा अत्यंत महत्त्वाची सेवा किंवा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता प्रत्येकाने बघा। ज्यांच्या घरात खूप दारिद्र्य आहे, खूप गरिबी आहे, खूप संकट आहेत, काहीतरी दोष असतील, पितृदोष, वास्तुदोष, कालसर्पदोष, असे कुठलेही दोष असतील त्याचं निवारण करायचं असेल तर त्याच्यासाठी आज ही सेवा आवर्जून करा। आता काय उपाय आहे, कुठली वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता थोड्या वेळात देते। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा संध्याकाळी म्हणजे 5च्या पुढे ते 6:30 7:30च्या दरम्यान ही सेवा करायची, कारण ही साक्षात लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळात केलेली प्रत्येक सेवा ही शीघ्र फलदायी असते। शिवाय लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी, जल अर्पण करत नाही, सहसा आपण तिला स्पर्शही करत नाही, कारण त्या दिवशी तिचं निर्जला व्रत असतं। त्यामुळे आजच्या दिवशी कुणीही तुळशीला पाणी अर्पण करू नये। त्याच्या व्यतिरिक्त प्रभावी असणारी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुळशीच्या समोर एक दिवा लावायचा आहे। एक छोटासा मातीची पंटी घेतली तरीही चालेल, दिव्यात तूप किंवा तेल घालायचं आहे, एक अख्खं फुलवालं लवंग घालायचं आहे आणि त्याच्यासोबत 2 वेलदोडे घालायचे। दिव्याची ज्योत जी आहे ती उत्तर दिशेला करायची आहे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, म्हणून उत्तर दिशेला या दिव्याची वात करून हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे। त्याच्यानंतर बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं। एका छोट्या वाटीमध्ये एक अर्धा चमचाभर हळद घ्यायची, त्याच्यात अर्धा चमचाभर चंदन पावडर टाकायची। ठीक आहे, आता हळद आणि चंदन पावडर या दोनही गोष्टी मिक्स करायच्या। तुळशीच्या समोर 1 रुपयाचा एक नाणं ठेवायचं। 1 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, जे कोरं करकरीत असणारं व्यवस्थित नाणं असेल ते तुळशीच्या खोडाच्या शेजारी समोर ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर या नाण्याच्या वरती तुम्हाला या 3 बोटांमध्ये एक चिमूटभर हळद आणि जे चंदन पावडर मिक्स केलेले आहे ते घ्यायचं आहे आणि बरोबर त्या रुपयावरती तुम्हाला हे अर्पण करायचं आहे। प्रत्येक वेळ अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून माता लक्ष्मीचं ओम श्रीं ब्रिजी हा मंत्र म्हणायचा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्रीं ब्रिजी, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्रीं ब्रिजी हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणून 21 वेळा त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला चंदन आणि त्याच्यासोबत घेतलेली हळद पावडर अर्पण करायची आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर
थोड्या अख्ख्या अक्षदा घ्यायच्या आहेत, त्या अक्षदा 1 रुपयाच्या नाण्यावरती ठेवायच्या आहेत. आणि जो दिवा आपण तिथे तुळशीच्या समोर लावला होता हा दिवा उचलायचा आणि बरोबर तो 1 रुपयाच्या नाण्यावरती, ज्याच्यावरती हळद आणि चंदन पावडर अर्पण केलेली आहे, तर त्या नाण्याच्या वरती तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे. तुळशी मातेला 11 वेळा, 7 वेळा किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा दिवा तुम्हाला रात्रभर तिथे पेटताच म्हणजे प्रज्वलितच ठेवायचा आहे. अगदी रात्रभर जरी शक्य नाही झालं तरी जोपर्यंत तुम्ही जागे आहात तोपर्यंत हा दिवा असाच पेटता ठेवायचा. दुसऱ्या दिवशी आता दिवा विझलेला असेल, लक्षात ठेवा विझलेला दिवा हा तुळशीच्या समोर कधीच ठेवू नये. त्याच्यामुळे उद्या सकाळी तुम्ही उठाल, स्नान वगैरे अंघोळ झालं की त्याच्यानंतर तो दिवा काढायचा. दिव्यामध्ये घातलेलं जे लवंग आणि जे वेलदोडा होता ह्या दोनही गोष्टी काढून घ्यायच्या आणि तुळशीच्याच मातीत त्या दाबून द्यायच्या. तुळशीच्याच माती, थोडी माती बाजूला करा, त्यात ते दाबा आणि दाबत असताना तुमच्या मनात जी इच्छा असेल ना, जी इच्छा पूर्ण असेल, जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा केली असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर त्या मातीमध्ये ते दाबून द्या. त्याच्यानंतर तुळशीच्या समोर ठेवलेला जो 1 रुपयाचा नाणा होता, ज्यावरती तुम्ही दिवा लावला होता, हा 1 रुपयाचा नाणा तुम्हाला उचलायचा आहे. उचलून तो आपल्या घरात आणायचा आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये हा नाणा ठेवून द्यायचा आहे. तर त्याच्यावरती अर्पण केलेली हळद हळद आणि जे चंदन असेल, तांदूळ असेल, ते सगळं तुळशीच्या तिथेच राहू द्या. ते तुळशीच्या मातीत आपोआप दाबलं जाईल. फक्त ते 1 रुपयाचं नाणं उचला आणि ते आपल्या तिजोरीमध्ये स्थापन करा, म्हणजे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. याने काय होईल, तर लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल, लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल. लक्षात ठेवा, लक्ष्मी ही लक्ष्मीकडे येत असते, लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते. जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी जेव्हा 1 रुपयाचा नाणा जेव्हा तुळशीच्या समोर ठेवा, तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे, तर 1 रुपयाचं नाणं ज्यात माता लक्ष्मीचा वास आहे, ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित सेवा केली जाते, त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. कधीही पैशा संदर्भातील आर्थिक कुठल्याही गोष्टी असेल याच्यासाठी आपण ज्या सेवा करतो ना, त्यावेळेस भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा करायची असते. जेव्हा तुम्ही त्या तुळशीच्या शेजारी हे 1 रुपयाचं नाणं ठेवाल तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे दोघेही तुमच्याकडे प्रसन्न होतील. जेव्हा हळद आणि त्याच्यासोबत चंदन तुम्ही त्या नाण्यावरती अर्पण कराल, हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे आणि एकादशीच्या दिवशी हळदीचा उपाय हा लाखात एक आहे. जेव्हा त्याच्यावरती तुम्ही ही हळद अर्पण कराल तेव्हा त्या 1 रुपयावरती जशी ही हळद पडेल तसे भगवान श्री विष्णू तुमच्याकडे प्रसन्न होत राहतील. त्यावेळेस तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल त्या इच्छेला ते तथास्तु म्हणत राहतील. जेव्हा तुम्ही हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर हा दिवा त्याच्यावरती ठेवाल, हा दिवा तुम्ही त्याच्यावरती पेटता ठेवाल, तेव्हा हे 1 रुपयाचं जे नाणं आहे ते जागृत होईल. म्हणजे माता लक्ष्मीची एक ऊर्जा, एक शक्ती त्या नाण्यामध्ये राहील आणि जेव्हा अभिमंत्रित केलेलं हे नाणं तुम्ही तिजोरीत ठेवाल तेव्हा अखंड तुमच्या घरामध्ये, तुमच्या तिजोरीत बरकत राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.